नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग ज्यावेळेस आपण कटोरी ब्लाउज शिवतो त्यावेळेस काय होतं ना, बऱ्याच त्यांची अशी कमेंट्स आली होती आणि तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसत असेल। तर ह्या पद्धतीने जे आपल्या ब्लाउज मध्ये फ्रंट साइडला इथे गळ्याच्या इथे एकदम छातीच्या लेवल मध्ये अशी आडवी रिंकल्स येते, एकच प्लेट्स आपली अशी पडते। ती कशामुळे पडते ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर ती पडते त्याच्यासाठी आपल्याला पेपर कटिंग मध्ये नक्की कुठे बदल करावा लागतो की आपल्याला आर्महोल मध्ये टक्स घ्यावा लागतो, परंतु जर टक्स घेतला तर त्यावेळेस आपल्याला कटोरी ब्लाउज मध्ये टक्स हा व्यवस्थित दिसणार नाही। मग तो कशा पद्धतीने घ्यायचा किंवा ही रिंकल्स आपली येऊ नये त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, कुठे बदल करायचाय किंवा कोणता भाग कुठे मायनस करायचे ते मी ह्या व्हिडिओमध्ये अगदी समजावून सांगणार आहे। आणि बऱ्याच आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत किंवा क्लासेस मध्ये जे जॉईन झालेले आहेत आपल्या ताई, त्यांची ही खूप सारे मोठा प्रॉब्लेम होता त्यांच्यासाठी। तर हे आपलं सॉल्व्ह होणार आहे आज आणि तुम्हाला सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने मी समजावून सांगणार आहे, असं तुम्हाला कोणीही समजावून सांगणार नाही। तर इथे आता आपण प्रत्यक्षात पेपर कटिंग मध्ये हे बदल करावं लागणार आहे आपल्याला, कारण पेपर कटिंग जर परफेक्ट असलं तर ब्लाउज सुद्धा हे टिचिंग केल्यानंतर हे परफेक्ट येतं। म्हणून आता आपण काय करणार आहोत, पेपर कटिंग केल्यानंतर कुठे बदल करायचा, जर तुमचा असा प्रॉब्लेम असेल त्यावेळेस तुम्हाला करायचंय। आणि हा प्रॉब्लेम केव्हा होतो, ज्यावेळेस तुमचा अप्पर चेस्ट आणि फुल बस्ट मध्ये जास्त अंतर असेल त्यावेळेस हा प्रॉब्लेम होतो। म्हणून आपल्याला काय करायचं, तुमचा जर डिस्टन्स हा 3 इंचाचे जास्त असेल त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक्स वापरू शकता, किंवा जास्त डिस्टन्स जरी नसेल तुमचं फुल बस्ट मध्ये आणि अप्पर चेस्ट मध्ये तर तरी सुद्धा तुमच्या म्हणजे ब्लाउज मध्ये अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम येत असेल, असा फुगा किंवा रिंकल्स, फुगा तर नाही म्हणू शकत आपण त्याला, प्लेट्स पडते आडवी, तर ती पडत असेल, ती खूप विचित्र दिसते। तर ते कशा पद्धतीने आपल्याला बदल करायचे ते तुम्ही करू शकता, तर ते डिटेल मध्ये मी आता इथे तुम्हाला सांगणार आहे। तर चला इथे आपण पेपर कटिंग करताना प्रत्यक्षात बघणार आहोत। तर आता इथे तुम्ही बघू शकता, हे मी ब्लाउज घेतलेले आहे, ते ऍक्च्युली हे कस्टमरचं ब्लाउज आहे। तर हे कस्टमरचं इथे मी ब्लाउज घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, ह्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने ही जी अशी आडवी रिंकल्स पडते ह्या पद्धतीने घातल्यानंतर, तर ही रिंकल्स केव्हा पडते ते मी तुम्हाला सांगते। तर याचे आपले भरपूर 2-3 कारण आहेत, ते मी इथे समजावून सांगणार आहे। तर इथे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। तर काय प्रॉब्लेम होतो ना, ज्यावेळेस आपला हा मुंडा कमी जर आपण कट केला, म्हणजे ब्लाउजच्या मापानुसार किंवा कस्टमरच्या आर्महोल राऊंड नुसार हा जो आपण ब्लाउजचा मुंडा असतो तो जर कमी घेतला त्यावेळेस इथे ब्लाउज हा घट्ट बसतो आणि घट्ट बसल्यामुळे हा ओढला जातो आणि अशा पद्धतीने इथे काय होतं, रिंकल्स तयार होते। ओके, हे एक मुख्य कारण आहे। दुसरं कारण म्हणजे काय असतं, दुसरं कारण म्हणजे आपलं जे आर्महोल राऊंड आहे, आता इथे आपण म्हणतो पुढचा आर्महोल राऊंड हा थोडासा आपला एक्स्ट्रा येतो, तर एक्स्ट्रा येतो तर प्रत्येक ब्लाउज मध्ये हा प्रॉब्लेम येत नाही, परंतु हा आपला आतमधून अर्धा इंचाने सेप असतो, मग त्यावेळेस जास्त येतो। मग त्यावेळेस काय करायचंय, मागचा मुंडा तर हा आपला परफेक्ट येतो, परंतु पुढचा मुंडा हा थोडासा वाढला जातो, मग त्याच्यामुळे सुद्धा इथे लुजिंग तयार होऊन जाते। आणि लुजिंग तयार झाल्यामुळे काय होतं, इथे आपली अशी आडवी रिंकल्स येते ह्या ठिकाणी, कुठे अशी स्ट्रेट आपली इथून रिंकल्स तयार होते। तर ही रिंकल्स येऊ नये म्हणून आपल्याला इथे पेपर कटिंग मध्ये बदल करायचा आहे, ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही जर छातीचं मेजरमेंट योग्य पद्धतीने, तिसरं पॉइंट म्हणजे छातीचं मेजरमेंट तुमचा आता इथे जो असेल तो, तर इथे जर तुम्ही आता इथे मी घेऊन दाखवते ब्लाउज वरनं, तर इथे माझं जे आहे ते 9.25 इंच आलेलं आहे। तर इथे 9.25 इंच हे ब्लाउज कस्टमरचं आहे, त्यांना हे ब्लाउज व्यवस्थित बसतंय म्हणून त्यांनी माझ्याकडे दिलेले आहे मापासाठी। तर इथे 9.25 इंच आहे, सपोज मी इथे 9 इंच घेतलं तर त्यावेळेस सुद्धा इथे काय होणार आहे, लुजिंग तयार होणार आहे आणि इथे प्लेट्स पडणार आहे। तर आपल्याला काय करायचं, परफेक्ट आपलं छातीचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि इथे मार्जिन आपली योग्य पद्धतीने 1.5 इंचाचीच घ्यायची। चौथं कारण म्हणजे तुम्ही इथे छातीचं मेजरमेंट जरी इथे 9.25 इंच आले, जर तुम्ही इथे कमी टाकलं, तर कमी जर मेजरमेंट टाकलं 8.5 घेतलं तरी सुद्धा इथे तुम्हाला ब्लाउज हा टाईट बसणार आहे, आर्महोल टाईट बसणार आहे। त्यावेळेस काय होणार आहे, इथे हे बघा मी इथे फॉर एक्झाम्पल साठी हे ओढून दाखवते,
तरी ते कशा पद्धतीने रिंकल्स तयार होत आहे बघा. प्लेट्स डायरेक्ट रिंकल्स नाही होत, परंतु ही प्लेट्स अशी तयार होते. म्हणून हे खूप विचित्र दिसतं. ओके, त्याच्यानंतर तिसरं कारण म्हणजे ही प्लेट्स का पडते ते अजून एक कारण सांगते. ज्यावेळेस तुमची ब्लाऊजची उंची, आता ब्लाऊजची उंची सपोज तुमची ही 14ची संपूर्ण उंची आहे, तर ब्लाऊजच्या संपूर्ण उंचीनुसार तुम्ही ब्लाऊज शिवला आणि कस्टमरची जी छातीचं मेजरमेंट आहे खूप हेवी आहे आणि त्यांचा जर हा जो पफ आहे छातीचा फुल बस्ट आहे तो जर पफ मध्ये व्यवस्थित परफेक्ट बसला नाही, तर त्यावेळेस काय होतं, शोल्डर हे आपलं सेंटर असताना ते पुढच्या बाजूने झुकतं. तुम्ही बऱ्याच कस्टमरचं बघू शकता, हा जो शोल्डर आहे तो पुढच्या बाजूने झुकतो आणि त्याच्यामुळे काय होतं, एक खालच्या बाजूने येतं. अशा पद्धतीने खालच्या बाजूने आल्यानंतर काय होतं, इथे रिंकल्स तयार होते. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचे, ज्यावेळेस तुम्ही उंची टाकता त्यावेळेस तुम्हाला फ्रंट बाजूला आपल्याला अर्धा इंच ही आपण एक्स्ट्रा घेत असतो. म्हणजे बॅक साईडला आपण 1 इंच ऍड करत असतो पूर्ण उंचीमध्ये आणि फ्रंट बाजूला आपण 1.5 इंच ऍड करत असतो. तर सेम असते 1 इंच, परंतु योगपट्टीमध्ये आपण इथे काय करतो, अर्धा इंच ही एक्स्ट्रा घेतो आणि त्यावेळेस आपल्याला हे व्यवस्थित ब्लाऊज हे परफेक्ट बसतं. जर तुम्ही सेम मेजरमेंट घेऊन जर ब्लाऊज स्टिच केला तर फ्रंट बाजूला आपलं हे जी योगपट्टी त्याच्यामध्ये टिचिंग मध्ये आपलं शिलाई मार्जिन जाते, इथे अर्धा इंच शोल्डर जातं. जर तुम्ही शोल्डर उतार वगैरे देत असतील तर तिथे आपलं हे मायनस होतं. मग त्याच्यामुळे काय होतं, हे आपलं प्रॉब्लेम इथे तयार होतो. ओके, तर हे एक कारण झालं. म्हणून आपल्याला फ्रंट बाजूला उंचीमध्ये आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आणि बॅक साईडला आपण 1 इंच घेतो. त्याच्यानंतर जर तुमचा इथे फुल बस्ट, आता सपोज इथे मी एक मेजरमेंट घेते, तर हा जो माझा फुल बस्ट आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. तर 9 इंच सपोज मी इथे 36 मेजरमेंट घेतलं, 9 आलं, त्याच्यामध्ये मी इथे मी 1 इंच त्याच्यामध्ये किंवा 1.25 इंच मीडियम साईज आहे त्याच्यामुळे मी इथे 1.25 इंच ऍड केलं. ओके, छातीच्या चौथ्या भागामध्ये 1 इंच ऍड करून मी इथे कितीवर मार्किंग केलं, हे या पद्धतीने 10.25 इंचावरती 10.25 इंचावरती मार्किंग केलं. तर इथलं जे डिस्टन्स आहे ते किती आलं माझं वरच्या बाजूला, म्हणजे जवळजवळ आपलं किती आलं ते 2.25 इंच आलेलं आहे. तर 2.25 इंच हे डिस्टन्स आलं. तर त्याच्या खालच्या बाजूला आता इथे आपण एक मार्किंग करून घेऊया या पद्धतीने. या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथून स्ट्रेट लाईन आपण ही कटोरीचं ड्रॉ करतो. ड्रॉ केल्यानंतर हे आपलं हे जो मेन पॉइंट आहे ते कुठे यायला पाहिजे. आता माझं मेजरमेंट कितीचं आहे, हे 36 साईजचं, त्याचा 10वा भाग किती येणार आहे माझा, इथे 3.5 इंच आणि एक लाईन इथे येणार आहे अशा पद्धतीने. तर इथे आपलं हे सेंटर आलं ना, तो हा जो पॉइंट असतो तो आपला अगदी परफेक्ट इथे यायला पाहिजे. ओके, अगदी परफेक्ट हा जो बिंदू असतो तो आपला इथे यायला पाहिजे. जर हा तुमचा निपल पॉइंट जवळ जर हा पॉइंट आला नाही, त्यावेळेस सुद्धा तुमचं काय होतं, जो ब्लाऊज असतो मागच्या साईडने शोल्डर हे पुढच्या बाजूला झुकतो आणि त्यावेळेस सुद्धा इथे रिंकल्स तयार होते. म्हणून तुम्हाला काय करायचं, योग्य ठिकाणीच आपला हा निपल्स पॉइंट यायला पाहिजे आणि टकची उंची सुद्धा ही योग्य पद्धतीने तुम्ही घेतली पाहिजे. त्यावेळेसच तुम्हाला कटोरी ब्लाऊज हे परफेक्ट बसणार आहे. ओके, त्याच्यानंतर आता तुम्हाला त्याच्यासाठी अशी चुका होऊ नये म्हणून तुम्हाला फ्रंट साईडला 1.5 इंच घ्यायचंय, बॅक साईडला 1 इंच घ्यायचंय आणि व्यवस्थित परफेक्ट बसावं म्हणून तुम्हाला काय करायचंय, हे व्यवस्थित योगपट्टीमध्ये ह्या पद्धतीने शेप द्यायचं, म्हणजे जेणेकरून तुमची कटोरीचा शेप हा व्यवस्थित योगपट्टी आणि इथे तुमच्या चेस्ट मध्ये छान असा हा परफेक्ट ब्लाऊज हा फुल बस्ट मध्ये बसतो. ओके, हे झालं. आता आपल्याला बदल काय करायचंय, तर सर्वात पहिल्यांदा तुमचा आर्महोल हा फ्रंट बाजूचा जास्त असतो थोडासा. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, ह्या बाजूला आता इथे मी 3 लाईन शोल्डर उतार दिलेला आहे, ऑलरेडी मार्किंग केलेलं आहे. मग मार्किंग केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हा जो काय होतो, इथे पॉइंट्स तयार होतो. मग इथे पॉइंट्स हा तिरकस तयार होतो, तर त्याच्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीने असं हे तुमच्याकडे हे टूल्स असणं गरजेचं आहे. तर मग अशा पद्धतीने तुम्ही जर असं केलं हे, तर हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला इकडे शोल्डर उतार दिलंय,
तर हे स्ट्रेट आपल्याला इकडे पण स्ट्रेट आणि इकडे पण स्ट्रेट आपल्याला पकडायचंय। बघू शकता स्ट्रेट पकडल्यानंतर ही बघा ही लाईन आपली कुठे आलेली, ह्या ठिकाणी। इथून आपल्याला सरळ पकडायचंय, शोल्डर उतार दिला तिथून आपल्याला सरळ पकडायचंय आणि इकडे पण हा पॉइंट सरळ येऊ द्यायचा आहे। सरळ आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपलं जवळजवळ हे किती, इथून 2 लाईनचा हे खाली उतार आलेला आहे। मग हे आपल्याला मायनस करायचंय। इकडे आपण करत नाही परंतु हे करणं खूप गरजेचं आहे। त्यावेळेस काय होतं, हे ब्लाउज हे परफेक्ट बसणार आहे, इथे लुजिंग तयार होणार नाही, पुढच्या बाजूला सरकणार नाही आणि इथे आपलं हे परफेक्ट बसणार आहे। ओके, तर आपलं इकडे मायनस केलं 2 लाईनचं, तर हा आर्महोल राऊंड आपला किती 2 लाईनचा हा मायनस झालेला आहे। त्याच्यानंतर इथे जो आपला सेंटर आहे इथून काय करायचंय, जवळजवळ आपला 1 इंच वरती घ्यायचंय आणि इथून आपल्याला काय करायचंय, याचा सेंटर काढायचंय। जसं आपण इथून ह्या सेंटर मधून जसा बिंदू आपण इथून घेतलेला आहे बघा, इथून आपण हा जो बिंदू घेतलेला आहे मागच्या मुंड्यापासून इथे आपण 2.5 इंचावरती मार्किंग केलं, तर हे परफेक्ट बिंदू पासून इथून 1 इंच जाऊ नका वरती, तर परफेक्ट तुम्हाला इथे सेंटर काढून घ्यायचे। सेंटर काढल्यानंतर तुम्हाला दोन्ही बाजूला काय करायचं, इथे 2-2 लाईनचं इथे टक्स मारायचं आहे। अगदी 2-2 लाईनचा आपण इथे टक्स मारणार आहोत। या पद्धतीने टक्स मारल्यानंतर तो कसा मायनस करायचा ते आपण इथे बघणार आहोत। तर त्याच्यासाठी मला काय करावं लागणार आहे, आधी पेपर कटिंग करावं लागणार आहे। मग पेपर कटिंग करताना या पद्धतीने करणार आहे। तर योग पट्टीमध्ये आपण नंतर योग पट्टीमध्ये अर्धा इंच ही वाढवून घेत असतो। आपली पेपर कटिंग तुम्ही बघू शकता, त्या पद्धतीनेच करायचंय। आता आपण हे मेन म्हणजे कुठे लागू होणार आहे, हा टक्स फक्त फ्रंट साइडला, बॅक साइडला नाही। म्हणून आपण आता इथे कट करताना काय करणार आहोत, फक्त फ्रंट साइडचं इथे आपण कटिंग बघतोय त्याच्यामुळे तो फ्रंट साइडलाच लागू होणार आहे, म्हणून मी फ्रंट साइडचा मुंडा डायरेक्ट कट केलेला आहे। इथे गळ्याचं कटिंग आपण करून घेऊया। सर्व पार्ट आपण जसेच्या तसं जे कटिंग करतो त्याचनुसार कटिंग करायचंय। आता इथे आपण काय करणार आहोत, कटोरी ही कट करून घेणार आहोत। कट केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, हा जो इकडे आपण शेप दिला होता, उतार दिला होता, तो पण आपल्याला इथे काय करायचंय, कट करायचंय। कट केलं, अगदी स्ट्रेट आलं बघा, स्ट्रेट आलं आणि त्याच्यानंतर हा जो आपला इथे आपण टक्स मायनस केला तो आपल्याला इथे काय करायचं, मायनस करायचं। तर अशा पद्धतीने पकडायचंय तुम्हाला आणि ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं, इथे हे मायनस करायचं। तर मायनस करताना तुम्ही ह्या पद्धतीने काय करायचे, आपल्याकडे चिकट टेप असतात तर चिकट टेपने आपल्याला हे लावायचंय। खूप छान ह्याच्याने ब्लाउज हे स्वतः ट्रिक्स मी वापरते, त्याच्यामुळे ही ट्रिक्स तुम्ही वापरू शकता। आता इथे मी कट करून घेणार आहे। आता केल्यानंतर इथे हलकसं आपल्याला काय करावं लागणार आहे, शेप देऊन द्यावं लागणार आहे। तर अशा पद्धतीने हा शेप थोडासा ह्या पद्धतीने गोल देऊन घ्यायचा आहे आणि व्यवस्थित शेप हा द्यायचा आहे आपल्याला इथे बघा, नॉर्मलचा काहीतरी शेप। आणि इथे पण हा शेप थोडासा बघा, तुम्ही बघू शकता इथे पुढे झुकलेला आहे, तर तो आपल्याला काय करायचं, या पद्धतीने हे पॉइंट्स असतात ना छोटे छोटे, ते आपल्याला इथे कट करून घ्यायचे बघा। या पद्धतीने अगदी हलकसं आपलं इथे 1 लाईनचा असा फॅब्रिक आपण कट केलेला आहे। तर ह्या पद्धतीने कटोरी वाढवल्यानंतर ती परफेक्ट अशी ही कटोरी आपली इथे बसणार आहे। ओके, तर ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता आणि नंतर आपण ही कटोरी शिवली की ते असं आपला ब्लाउज हा तयार होणार आहे। कटोरी अजून वाढवायची बाकी आपली, तर ह्या पद्धतीने
तर इथे जो रिंकल्स आहे ते तयार होणार नाही। आता हा जो भाग आहे इथे आपण हे केल्यानंतर इथला जो भाग असतो ना हलकासा खालच्या बाजूने आपल्याला कट करायचा असतो। ओके, तर इथे तुम्ही बघू शकता मायनस केल्यानंतर आता मुंडा राऊंड आपला किती होता त्याच्यानुसार आपल्याला इथे मोजायचंय। तर इथे माझा 2 लाईनने हा मुंडा राऊंड कमी येतो। तर का आलेला आहे थोडासा, इथे तुम्ही बघू शकता हा पार्ट आपण इथे अशा पद्धतीने मायनस केल्यानंतर हे वरती जातं, मग वरती जातं त्याच्यामुळे काय करायचं 2 लाईनने आपल्याला याच्यामध्ये खाली यायचंय। स्ट्रेट लाईन घ्यायची आपल्याला, इथे 2 लाईन स्ट्रेट मारायचे। मग इथे तुम्ही बघू शकता हा जो आर्मोलचा शेप आहे तो अशा पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे। आता परफेक्ट असा आपला हा मुंडा राऊंड येणार आहे। बघा आलं का नाही, इथे वरती गेलो होता तर आता कसं छान असा गोल शेप आलेला आहे। तर ह्या पद्धतीने तुमचा हा गोल शेप यायला पाहिजे, म्हणून तुम्हाला काय करायचे ह्या पद्धतीने ही ट्रिक्स वापरायची आहे। बघा परफेक्ट असं आपलं हे 8 इंच आलेले आहे। तर ह्या पद्धतीने तुम्हाला ही ट्रिक्स वापरायची। सपोज तुम्ही इथे 2 लाईन जर मायनस नाही केलं आणि इथे मायनस केलं तर इथे जर 2 लाईन तुम्ही मायनस केलं आणि इथे अर्धा इंच केलं त्यावेळेस मुंडा राऊंड हा जास्त कमी होईल, म्हणून इथलं आणि इथलं व्यवस्थित परफेक्ट असंच मायनस करायचंय आणि इथे आपल्याला थोडस हलकासा हा गोल शेप देऊन घ्यायचा आहे। तर परफेक्ट असा आपला हा ब्लाउज बसतो। तर कशी वाटली ही तुम्हाला ट्रिक्स, आवडले असेल तर नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।